हे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषार, मराठी या मातीची त्योच आहे आशार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, हे शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवबाराज 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 राजार. राजगड सह्याद्रीतील एक अत्यंत आकाराने मोठा असा गड, नावाप्रमाणे जणू गडांचा राजाच. आज आपण आपल्या सवंगड्यांसोबत निघालोय मुंबईहून राजगडाच्या दिशेने. देवाला गाऱ्हाणं घालून आम्ही आमच्या छोट्याशा बसने प्रवास सुरू केला. वाटेत जाताना गाण्यांची भजनांची मैफिल रंगत आम्ही कूच करत होतो राजगडाच्या पायथ्यापाशी. गडाकडे जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक गुंजवणे गावातून, जी की थोडी कठीण आहे, तर आम्ही थोडी सोपी वाट, जी की बेस 2ची आहे, तिथून आम्ही निघालो. आम्ही मुंबईवरून आदल्या दिवशी रात्रीच प्रवास सुरू केल्याने पहाटे 3च्या सुमारासच आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. महिना जानेवारीचा असल्याने थंडी प्रचंड होती. हवा अत्यंत दमट होती, त्यामुळे घामही येत होता मध्ये मध्ये. अंधारात कॅम्प लाईट्सच्या साह्याने आम्ही गड चढायला सुरुवात केली होती. वाटेत थांबत नयनरम्य दृश्यांचा आस्वाद घेत आम्ही गड चढला. गडावरून छान सूर्योदय बघायला मिळतो. तो पाहण्यासाठी आमच्याकडे 2 पर्याय होते, एक सुवेळा माची तर दुसरा बालेकिल्ला. आम्ही बालेकिल्ल्यावर जायचे ठरवले. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर आम्ही फोटोही काढला. बालेकिल्ला तो बघ तिकडे वरती, इकडे. बालेकिल्ल्यावरून आम्हाला पूर्वेला सुवेळा माची आणि भातगर धरण परिसर दिसत होता. पश्चिमेला संजीवनी माची व सह्याद्री पर्वतरांगा. जाऊन पहिले टाइमलॅपसाठी कॅमेरा सेट केला. तोच आम्हाला दर्शन झाले वानर सेनेचे आणि आम्ही आमचा कॅमेरा बचावत थोड्या वेळाने परत कॅमेरा लावून आम्ही ही सूर्योदयाची एक फिल्म तयार केली. सकाळ होऊन गेली होती. दृश्य बघून मन भरत होते, पण पोटाचे कावळे ओरडू लागले होते. आम्ही गडावरच अशा प्रकारे पिठलं बनत आहे. टेस्ट करून बघ ना. आम्ही भाकऱ्या बरोबर घेऊनच गेलो होतो. मनसोक्त जेवण जेवल्यानंतर आम्ही निघालो गडभ्रमंतीला. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून दिसणाऱ्या दृश्यासोबत एक फोटो काढत आम्ही निघालो सुवेळा माचीकडे. तिथेही एक ग्रुप फोटो आणि व्हिडिओ काढून आम्ही पुन्हा निघालो मुख्य गडाकडे. पुन्हा आलो मुख्य गडाकडे. तिथे पाण्याचं एक मोठं टाकं होतं. तिथून थोडं पुढे गेल्यावरती राजवाड्याचे जीर्ण अवस्थेतले अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतीने रामेश्वर मंदिर व एका देवीचे मंदिर होते. माफ करा, मला त्याबद्दल पूर्ण माहिती नाही म्हणून मी सांगत नाही तुम्हाला. वेळेअभावी संपूर्ण गड पाहणे शक्य झाले नाही. आमच्या एका सवंगड्याने उत्साहाने एक गाणं सादर केलं. ते हे गाणे. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुसतो र, ए मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषार, ए मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषार, मराठी या मातीची त्योच आहे आशार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर,
दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, हे शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवबाराज 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 राजा. अशा सुंदर गाण्याच्या सोबतीने गडाला निरोप देऊन गड उतरण्यास सुरुवात केली. हा तो मुख्य दरवाजा जिथे आम्ही पहाटे फोटो काढला होता. ही ती बेस 2 पासून येणारी मुख्य पायवाट जिथून आम्ही आलो होतो. भराभर गड उतरून आम्ही पोचलो बेसला. जिथे आलेल्या गाड्या बघून मनात शांतता वाटली. गड किल्ले बघायला एवढे लोक येत आहेत. उन्हाच्या तडाख्याला मात देण्यासाठी आम्ही घेतला उसाचा रस आणि पोटाच्या तडाख्याला शांती देण्यासाठी पोचलो हॉटेल गारव्यात. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सुखाने व आनंदाने आम्ही पुन्हा मुंबईतून थांबलो. पण प्रत्येकाच्या मनात राजगडाचा प्रत्येक क्षण घर करून राहिला. शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवबाराज 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 राजा.